तर कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर कोकाटेंवर कारवाई विधिमंडळ सूत्रांनी जी 24 तासला ही माहिती दिली आहे। कोकाटेंविरोधात कोर्टाचे अटकेचे आदेश आहेत। आमदारकी रद्द करण्यासाठी कोर्टाचे आदेश गरजेचे असल्याचंही कळतंय। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर आता कारवाई होणार। आमदारकी रद्द करण्यासाठी कोर्टाचे आदेश गरजेचे असतात, त्याच्यासाठी ती कोर्टाची प्रत मिळणं देखील गरजेचे असते। आणि आता कोणत्याही क्षणी कोकाटेंची आमदारकी ही रद्द होऊ शकते। कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात येणार आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल, 11व्या मजल्यावर ते ॲडमिट आहेत। एकीकडे त्यांच्यासाठी अटकेचं वॉरंट जारी झालं असून दुसरीकडे कोकाटे लीलावतीत ॲडमिट असल्याचं कळतं आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। लीलावतीच्या 11व्या मजल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। एकीकडे कोर्टाचं अटक वॉरंट जारी झालेलं आहे, तर दुसरीकडे लीलावतीमध्ये कोकाटेंवर उपचार सुरू आहेत। तर कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी, यांनी पाहूयात। एकीकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांचं अटक वॉरंट निघालेलं आहे, तर दुसरीकडे मात्र माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। रात्रीचे दाखल झाले अशी माहिती समोर येते। 11व्या मजल्यावर लीलावतीला 11व्या मजल्यावरती दाखल झालेले आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे यांची अटकेची प्रक्रिया एकीकडे बाहेर सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र ह्या इस्पितळ 11व्या मजल्यावरती ते उपचाराचे दाखल झालेले आहेत। नक्कीच ते काय, त्यांच्यात कसल्या प्रकारचे उपचार सुरू आहे, नक्कीच त्याला कोणत्या व्याधी आहेत, कोणत्या कारणासाठी ते ऍडमिट झालेत, हे अजून कारण गुलदस्त्यात आहे। परंतु बँड्रा पोलीस आहेत ती इथे पोहोचलेली आहे। खरं तर कोणतीही अशी मोठी व्यक्ती जेव्हा दाखल होते तेव्हा त्यांचा पूर्ण एक रेकॉर्ड ठेवावा लागतो। त्या अनुषंगाने बँड्रा पोलीस इथे पोहोचलेली आहे लीलावतीला आणि 11व्या मजल्यावर गेलेली आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे एकीकडे लिगल प्रोसिजर सुरू झालेली आहे, हायकोर्टात याचिका केलेली आहे, कधीही माणिकराव कोकाटे यांना ऍडमिट होऊ अटक होऊ शकते। तर दुसरीकडे आता माणिकराव कोकाटे इथे असल्याची खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे टीम असतील किंवा अजितदादा असतील किंवा सरकारकडनं या संदर्भात कोणती भूमिका घेतली जाते, कोणती पावलं उचलली जातात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नितेश सह कपिल राव, झी मीडिया, मुंबई।